वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात द एक्सप्रेस इनसाइट हे युट्यूब चॅनल. आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, देशामध्ये सध्या एक वेगळेच आंदोलन चर्चेत आहे. स्कूल ठीक करो. सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने स्कूल ठीक करोच्या माध्यमातून सरकारी शाळांचे सोशल ऑडिट सुरू केले आहे. सरकारी शाळांमध्ये पिण्याचे पाणी आहे का? स्वच्छतागृह आहेत का? वीज आहे का? इमारत सुरक्षित आहे का? संगणक आणि इंटरनेट आहे का? पण थांबा मित्रांनो, फक्त इमारत दुरुस्त करून शाळा सुधारते का? शाळेत पुरेसे शिक्षक आहेत का? प्रत्येक विषयासाठी योग्य आणि पात्र शिक्षक आहेत का? त्याचबरोबर विद्यार्थी नियमित शाळेत येतात का? आणि सर्वात महत्वाचे, शाळेत जाणाऱ्या मुलांना खरंच काही ते शिकलेत का? त्यांना शिकता येतंय का? हा पण एक प्रश्न महत्वाचा आहे. या प्रश्नावर कॉकरोच जनता पार्टीने स्कूल ठीक करो च्या माध्यमातून सरकारी शाळांचे सोशल ऑडिट सुरू केले आहे. 15 ऑगस्ट पासून अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन मराठवाड्यातून सुरू झालंय. काही ठिकाणी या मोहिमेनंतर प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे सुरू झाल्याचे आणि शाळेत पहिल्यांदा संगणक पोहोचल्याचे वृत्तही आले आहे. पण त्याचबरोबर या मोहिमेवर विद्यार्थी परिषद किंवा अन्य काही राजकीय पक्षांनी, संघटनांनी टीका पण केली आहे. मग आता प्रश्न असा आहे मित्रांनो, सीजेपी स्कूल ऑडिटवर टीका करण्यापेक्षा, या मोहिमेवर टीका करण्यापेक्षा विद्यार्थी परिषदेने स्वतः देशभरातील सरकारी शाळांचे ऑडिट का करू नये? ही त्यांना खरी संधी आहे. विशेषतः ज्या राज्यामध्ये भाजपचे सरकार नाही, तेथे अभाविपणे मोठ्या ताकदीने मैदानात उतरून सरकारला प्रश्न विचारावेत. पण केवळ केरळ, तामिळनाडू, पंजाब किंवा इतर बिगर भाजप राज्यांमध्ये नव्हे, तर भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्येही तितक्याच कठोरपणे स्कूल ऑडिट करावे. कारण जर अभाविप म्हणत असेल की सीजेपीचा आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे, तर मग एबीव्हीपीने अभाविपणे योग्य मार्ग दाखवावा. प्रत्येक जिल्ह्यात शाळांचे सर्वेक्षण करावे. किती शिक्षक मंजूर आहेत, किती प्रत्यक्षात कार्यरत आहेत, रिक्त पदं किती आहेत, प्रत्येक विषयाचा पात्र शिक्षक आहे का, विद्यार्थी शिक्षक प्रमाण काय आहे, रेशो काय आहे, स्टुडंट अँड टीचर्स रेशो काय आहे, त्याचबरोबर पाणी, वीज, स्वच्छतागृह, इमारत यांची अवस्था काय आहे, डिजिटल सुविधा किती आहेत आणि सर्वात महत्वाचे लर्निंग आउटकम्स काय आहेत. आणि हा डेटा तुम्ही सार्वजनिक करा. मग सरकार कोणतेही असो, भाजपचे, काँग्रेसचे, आपचे, तृणमूल काँग्रेसचे, डाव्यांचे, जेवढे काही राजकीय आघाड्यांचे सरकार असतील, एकच प्रश्न असला पाहिजे, तुमच्या सरकारच्या काळात सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलाचे भविष्य किती सुधारले? यातूनच झेन जी आणि झेन अल्फा शी जोडण्याची खरी संधी निर्माण होईल. कारण आजच्या तरुणांना मित्रांनो फक्त भाषण नकोय, त्यांना काय हवंय? त्यांना हवं डाटा, इव्हिडन्स, ट्रान्सपरन्सी हवी आहे आणि ऍक्शन हवी आहे. सीजेपी असो किंवा एबीव्हीपी असो किंवा स्वतंत्र नागरिकांचा गट असो किंवा कुठलीही अन्य संघटना असो, शाळेचा प्रश्न राजकीय असू शकतो का? भले शाळांचे प्रश्न राजकीय असू शकतो, पण मुलांचे भविष्य पक्षी असू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून खरी स्पर्धा सीजेपी विरुद्ध एबीव्हीपी अशी नको. खरी स्पर्धा कशी पाहिजे? कोण अधिक शाळा सुधारतो, कोण अधिक शिक्षक उपलब्ध करून देतो, कोण विषय शिक्षकांची कमतरता दूर करतो आणि विद्यार्थ्यांच्या लर्निंग आउटकम्स मध्ये प्रत्यक्ष सुधारणा घडवून कोण आणतं, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण शेवटी प्रश्न एका संघटनेचा नाहीये. प्रश्न आहे भारताच्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या त्या मुलाचा, ज्याच्या हातात उद्याचा भारत आहे. मित्रांनो, राज्यातील सरकारी शाळांच्या अवस्थेबाबत गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी म्हणतात तिला, या स्कूल ठीक करो या मोहिमेने सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा आणि सरकारी यंत्रणेची उत्तरदायित्वाची भावना यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. झेन जी आणि झेन अल्फा मधील तरुण शाळांचे संरक्षण करीत आहेत. फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत. प्रशासनाला प्रश्न विचारित आहेत. ही जागरूकता खूप महत्वाची आहे मित्रांनो. ती पक्षाच्या अँगलने बघू नका. आणि सर्वात महत्वाचं, जी माध्यमं आहेत, आपण म्हणतो हे एकतर्फी आहेत, माध्यमांनी सुद्धा या मोहिमेची दखल घेतली आहे. अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रांचे मथळ या बातम्यांमुळे भरून गेलेले आहे. पण या संपूर्ण घटनाक्रमाकडे केवळ सीजेपी विरुद्ध सरकार किंवा विद्यार्थी आंदोलन विरुद्ध प्रशासन या चौकटीत पाहणे योग्य ठरणार नाही. कारण यामागे एक मूलभूत प्रश्न आहे. भारताच्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला किमान आवश्यक सुविधा
आणि दर्जेदार शिक्षण मिळते आहे का? आणि या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला 4 नव्हे तर अनेक पातळ्यांवर विचार करावा लागणार आहे. सर्वात महत्वाचं, शाळेत किमान सुविधा आहेत का? दुसरं, शाळेत चांगली इमारत पण चांगली शाळा नव्हे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षकांची उपलब्धता, टीचर अवेबिलिटी, प्रत्येक शाळेसाठी हे प्रश्न विचारले पाहिजे. त्यानंतर मंजूर शिक्षक पद किती आहेत? त्याहून महत्वाचं, शिक्षक आहेत पण विषय शिक्षक आहेत का? अनेक शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे की ते विषयाला शिक्षकच नाही. मुलांचे प्रवेश आहेत पण ते विषय शिकवायला शिक्षक नाहीत. दुसऱ्या विषयांचे शिक्षक आहेत जास्त. हा मुद्दा अनेकदा सरकारी शाळांच्या चर्चेत दुर्लक्षित राहतो, विषय शिक्षकांचा. उदाहरणार्थ, एखाद्या शाळेत शिक्षकांची संख्या कागदावर पुरेशी आहे, पण गणिताचा विषय शिक्षक नाही, विज्ञानाचा विषय शिक्षक नाही, इंग्रजीचा शिक्षक नाही आणि सामाजिक शास्त्रासाठी प्रशिक्षित शिक्षक नाही. पण केवळ शाळेत शिक्षक आहेत असे म्हणणेही पुरेसे नाही मित्रांनो. कारण चौथा प्रश्न काय तो, हे सर्व उपलब्धता, इमारत आहे, शिक्षक आहेत, विषय शिक्षक आहे, पण मुलांना खरोखर शिकता येते का? मुलं शिकतात का? त्यांना काही येतंय का त्यांच्या वयाच्या आणि शिक्षणाच्या इयत्तेच्या तुलनेमध्ये? हा प्रश्न कदाचित सर्वात महत्वाचा प्रश्न. कारण शाळेची इमारत उत्तम दिली आहे, शिक्षक पुरेसे दिलेत, विषय शिक्षकही आहेत, तरीही विद्यार्थ्यांना अपेक्षित ज्ञान आणि कौशल्य मिळत नसतील तर शिक्षण व्यवस्था यशस्वी झाली आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून प्रत्येक शाळेचे लर्निंग आउटकम्स मोजले पाहिजे. उदाहरणार्थ, इयत्ता दुसरीतील मुलाला साधा मजकूर वाचता येतो का हे बघितलं पाहिजे. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्याला मूलभूत गणित करता येते का? विद्यार्थ्यांना लेखन करता येते का? विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजतात का? सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित झाली आहे का? डिजिटल साधनांचा अर्थपूर्ण वापर करता येतो का? हा भाग महत्वाचा आहे. शाळेचा खरा अहवाल, रिपोर्ट कार्ड जे आहे ते इमारतीचा नाही, विद्यार्थ्यांच्या लर्निंग आउटकमचा असायला हवा. सीजेपीने प्रश्न उपस्थित केला. आता विद्यार्थी परिषद अभाविपसाठी संधी आहे. याच ठिकाणी मला असं वाटतं एबी समोर विद्यार्थी परिषदेसमोर सुद्धा एक चांगला संधी आहे. चांगलं आंदोलन करण्यासाठी त्यांना एक माध्यम उपलब्ध झालेलं आहे आणि सीजेपीने स्कूल ऑडिटचा मुद्दा पुढे आणला आहे. विद्यार्थी परिषदेने मात्र देशभरातील विद्यार्थी संघटनात्मक नेटवर्क त्यांचं आहे, पूर्ण देशामध्ये काम आहे, संघटनात्मक त्यांचं नेटवर्क खोलवर पसरलेलं आहे. मग विद्यार्थी परिषदेने या प्रश्नाकडे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे पाहून देशव्यापी स्कूल ऑडिट का करू नये आणि भाजप सरकारवर प्रश्न विचारण्याची तयारी ठेवावी, हीच या उपक्रमाची खरी कसोटी असेल. जर विद्यार्थी परिषद केवळ बिगर भाजप राज्यातील शाळा तपासल्या तर लगेच प्रश्न निर्माण होईल. ही राजकीय मोहीम आहे का? समजा विद्यार्थी परिषदेने महाराष्ट्रातील भाजप आणि या महायुतीसमोर शाळांचा तितकाच कठोरपणे आढावा घेतला, गुजरातमधील शाळाही तपासल्या, उत्तर प्रदेशातल्याही शाळा तपासल्या आणि त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पंजाब किंवा इतर ज्या ठिकाणी बिगर भाजप राज्यांच्याही शाळा तपासल्या तर संदेश स्पष्ट असेल. सरकार कोणतेही असो, शाळेचा दर्जा हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. यातून या संघटनेची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मात्र जी या कॉक्रोच जनता पार्टी टीका होते ती पण दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये. या मोहिमेचे स्वागत करताना तिच्यावर होणारे टीकाही लक्षात घ्यायला हवी. प्रमुख जो काही या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला की सोशल मीडिया व्हिडिओ संपूर्ण सरकारी शिक्षण व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात का? जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले सरकारी शाळांचे, हे पूर्ण शिक्षण व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात का? नाही. काही खराब शाळांच्या उदाहरणावरून संपूर्ण व्यवस्था अपयशी ठरवता येईल का? शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय? बाहेरील व्यक्तींना शाळेत प्रवेश आणि शूटिंग करण्यासाठी काही नियम असावेत का? अभियानाच्या मागे राजकीय हेतू आहे का? सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम आणि वास्तविक एज्युकेशनल रिफॉर्म याच्यातील अंतर कसे भरले गेले पाहिजे? हा प्रत्येक प्रश्न वैध आणि पटणारा आहे. म्हणूनच सोशल मीडिया एव्हिडन्स महत्वाचा आहे, पण सायंटिफिक सर्व्हे त्याहून महत्वाचा आहे. तुम्ही सर्व सुशिक्षित तरुण आहात, टेक्नॉलॉजीशी तुम्ही संबंधित आहात, तुम्ही एक सर्व्हेचा हे करा, सॅम्पल करा आणि त्याप्रमाणे सर्व्हे घ्या. प्रसिद्धी हा भाग या दुय्यम ठेवा, कारण हा त्यांचा त्यांचा हेतू राजकीय असं म्हणून हे प्रश्न टाळताही येणार नाही. सीजेपीच्या मोहिमेवर सरकारवर दबाव येत आहे मान्य, पण तरुणांमध्ये सरकार विरोधी भावना निर्माण होऊ शकते, विरोधी पक्षांना यातून राजकीय संधी मिळू शकते.
पण कोणत्याही राजकीय हेतूचा स्वतंत्र पुरावा नसताना निष्कर्ष काढणे योग्य नाही. या आंदोलनाकडे आज तरी बिगर राजकीय चष्म्यातून बघण्याची गरज आहे, कारण समस्या आहेत. या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना माहीत असलेल्या समस्या आता चव्हाट्यावर आल्या आहेत आणि सरकारने मात्र ऍक्शन घेतण्याची गरज आहे. यांचा हेतू चुकीचा नाहीच आहे. राजकीय असेल नसेल हा भागही आपल्या दृष्टीने महत्वाचा नाही, पण या माध्यमातून काही सुधारण्याला संधी मिळत असेल तर त्याचा सुधारणा करायला हवी. याचा शेवटी फायदा या विद्यार्थ्यांना, या देशाच्या भावी पिढीला होणार आहे मित्रांनो. म्हणून राजकीय हेतूची चौकशी वेगळी आणि शाळेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीची वेगळी ठेवायला हवी. सीजेपी विरुद्ध एबीव्हीपी अशी स्पर्धा नको. भविष्यातील खरी स्पर्धा कशी असावी? कोणाची स्कूल ऑडिट व्यवस्था चांगली, सीजीपी किती शाळा तपासते, एबीव्हीपी किती शाळा तपासते, स्वतंत्र नागरिक गट किती शाळा तपासतो, ह्या बाबी महत्वाच्या आहेत. कोणाचा डेटा अधिक पारदर्शक आहे, कोणाची पद्धत अधिक वैज्ञानिक आहे आणि कोणत्या अहवालामुळे सरकारने प्रत्यक्ष काम केले. आपल्याला नुसतं आंदोलन करून हवा निर्माण करायचे नाही, प्रश्न सुटले पाहिजे. कोणत्या राज्यात किती शाळांचा दर्जा सुधारला, लर्निंग आउटकम्स किती वाढले, अशी जर स्पर्धा झाली तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. आपण करायला हवं, टीका न करता. खरी सुधारणा, खरं सांगतो तुम्हाला, खरी सुधारणा जी आहे ते 3 गोष्टींचे पुनरुज्जीवन होईल. कुठले? सरकारी शाळांच्या सुधारणाकडे 3 स्वतंत्र स्तरावर बघितले पाहिजे. पहिला, सर्वात महत्वाचाही म्हणता येईल त्याला, इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यामध्ये सुरक्षित इमारत, पाणी, वीज, स्वच्छतागृहे, पर्यावरणीय समतोल, झाडांची लागवड, डिजिटल सुविधा, या पण गोष्टी तपासल्या पाहिजेत. सर्वात महत्वाचं ग्रंथालय, प्रयोगशाळा, या सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचा एक महत्वाचा भाग आहे. खेळण्याच्या सुविधा. दुसरा भाग काय तपासला पाहिजे? ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेस म्हणजे पुरेसे शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, योग्य विद्यार्थी शिक्षक प्रमाण. एक रेशो आहे, विशिष्ट विद्यार्थी संख्येमध्ये 1 शिक्षक 2 शिक्षक, त्यानुसार ते प्रमाण आहे का? रिक्त पद कधीपासून आहेत, त्याची पूर्तता झाली का? विषयानुरूप पात्र शिक्षक आहेत का? सर्वात महत्वाचं, शिक्षकांचं प्रशिक्षण होतंय का, ते जात आहेत का? आणि दुर्गम भागातील शिक्षक उपलब्धता. तिसरा महत्वाचा, किंवा हे लर्निंग जे शिकवलं जातं ते मुलांना कितपत येतंय, त्यांचं मूलभूत वाचन आहे का, त्यांना गणित येतंय का, विज्ञानातले काय संदर्भात समस्या आहे, त्यांचं त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आहेत का, त्यांचं भाषा कौशल्य, डिजिटल साक्षरता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि क्रिटिकल थिंकिंग, या बाबतीत या विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आहे त्याचा एक आढावा घेतला पाहिजे. त्याच्या सातत्याने सुधारणा करून घेण्यासाठी एक कार्यक्रम पाहिजे. केवळ नुसते आकडेवारी फेकून उपयोग नाही. आपण हे आंदोलन किंवा याचा एक परिपाक असा झाला पाहिजे की याचा पुढे फॉलोअप घेतला गेला पाहिजे. या वर्षी या गोष्टी होत्या, पुढच्या वर्षी त्या इम्प्रूव्ह झाल्या आहेत, त्याचं एक मूल्यमापन झालं पाहिजे रीतसर. कारण शेवटचा प्रश्न कसा आहे, शाळा कोणाची आहे? शाळा भाजपची नाही, काँग्रेसची नाही, आपची नाही, सीजेपीची नाही, एबीव्हीपीची नाही. ही शाळा त्या मुलांची आहे जी रोज सकाळी दप्तर घेऊन ते मुलं शाळेत जातात. म्हणून त्यांना हवी आहे चांगली इमारत, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह हे स्वच्छ ठेवण्याचं पण एक ऍक्टिव्हिटी पाहिजे. पुरेसे शिक्षक, प्रत्येक विषयासाठी योग्य शिक्षक, पात्र शिक्षक, चांगले शिक्षण आणि सुरक्षित वातावरण, या सर्व गोष्टी जर उपलब्ध असतील तर भविष्य उज्ज्वल आहे. म्हणून स्कूल ठीक करोचा प्रश्न केवळ सीजीपीचा नाहीये, तो भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि जर एबीव्हीपीने या प्रश्नात पक्षीय संघर्ष न बनवता स्कूल अकाउंटेबिलिटी मुवमेंट बनवले तर तिच्या समोर केवळ राजकीय संधी नाही, एक मोठी सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी पण आहे. कारण मित्रांनो, पुढची राजकीय पिढी कदाचित भाषणावर नव्हे तर एका साध्या प्रश्नावर सरकारचे मूल्यांकन करेल. तुमच्या सरकारच्या काळात आमच्या शाळेत काय बदलले, असे प्रश्नही पिढी विचारेल. आणि या एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रत्येक सरकारकडे डेटा, परिणाम आणि सार्वजनिक रिपोर्ट कार्ड असणे भाग पडेल. हीच खरी लोकशाही, हेच खरे उत्तरदायित्व आणि कदाचित हेच भारताच्या जेन झी आणि जेन अल्फा ची नव्या राजकारणाला दिलेली मोठी दिशा असेल. जय हिंद. मित्रांनो, पुन्हा एकदा आव्हान, हे आपलं एक्विडेस इन्साइट्स यूट्यूब चॅनल सर्वांनी आठवणीने सबस्क्राईब करावं. हा विषय महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या इतर परिचित ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करावा आणि आपल्या मित्रांना सुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी अवश्य सांगावं. या विषयावरची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. जय हिंद.